नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण इथे कोथिंबीरची वडी बनवायला शिकणार आहोत। तर खूप झटपट अशी बनणारी आपण रेसिपी दाखवलेली आहे। तर इथे मी एक कोथिंबीरची गड्डी घेतलेली आहे। छान अशी कोथिंबीर बारीक चिरून घेत आहे। तर पटकन अशी बनणारी कोथिंबीरची वडी आपण दाखवत आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। इथं आपण एक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। अख्खी एक गड्डी आहे। स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून घेऊ आधी। त्यासाठी आपण लागणारे साहित्य घेतले आहेत। 3 कप बेसन, थोडे 1 चमचा जिरं, 3 चमचे तिखट, हळद आणि मीठ आणि कोथिंबीर। तर आता आपण कोथिंबीर मिक्स करून कोथिंबीरमध्ये बेसन आणि सर्व मसाले मिक्स करून घेत आहोत। तर नक्की तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा। एकदम पटकन अशी बनणारी आहे। जास्त वेळ सुद्धा लागत नाही। एक 15-20 मिनिटात तयार होतात। आणि इथे जसं लागेल तसे तुम्हाला बेसन आणि पाणी ॲड करत राहा आणि छान असे पीठ मिक्स करून घ्या। तर इथं छान असं मी हाताने मिक्स करून घेत आहे। कोथिंबीर आणि बेसन मसाले सगळे एकजीव छान असं करून घेत आहेत। लागेल तसे तुम्हाला पाणी टाकत राहा। आणि आता तुम्ही इथे बघत आहात की ते असा छान असा मस्त डो तयार झालेला आहे। आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेत आहोत आणि इथं कोथिंबीरच्या वड्या मळून घेत आहोत। तर अशा प्रकारे आपण कोथिंबीरच्या वड्या वळून घेत आहोत। तुम्ही पाहिजे तशा आकारामध्ये त्यांना वळू शकता, पण मी आपल्या साधे सिंपल ह्याच्यामध्येच केलेले आहेत। तर इथे आपण एक चाळण घेतलेली आहे। त्याला छानपैकी तेल लावून घ्या, जेणेकरून वड्यानंतर त्याला चिटकायला नकोत। वाफवल्यानंतर म्हणजे वड्या नीट निघतात। तेल असं मस्तपैकी लावून घेतलं की वड्या वाफवल्यावर नीट निघतात, ते तुटत नाहीत। तुम्ही इथं मस्तपैकी सेट करून घेत आहे। आणि इथं आता आपण साईडला थोडंसं पाणी उकळायला ठेवलं आहे। 5 मिनिटांनी उकळी आली की आपण त्याच्यामध्ये वड्या ठेवू। इथं मी वड्यांची चाळण ठेवलेली आहे आणि आता एक 15 ते 20 मिनटं आपण मीडियम गॅसवर या शिजून देणार आहोत। तर बघू शकता किती छान अशा शिजलेल्या आहेत। आणि इथे सुद्धा तुम्ही वड्या चिरून घेताना सुरीला तेल लावलं की सुरीला जास्त ते चिटकत सुद्धा नाहीत आणि वड्यासुद्धा छान अशा कट होतात, त्यामधून तुटत नाहीत। तर आता आपण इथे तळून घेऊ वड्या। गॅस आधी मोठा करून तेल तापून घेतल्यानंतर बारीक गॅसवर इथं वड्या आपण तळून घेत आहोत। तर असं लो फ्लेमवर वड्या तळल्या तर छान अशा क्रिस्पी होतात। तुम्ही एक तर अशा तळून घ्या किंवा मग शॅलो फ्राय करू शकता, म्हणजे तव्यावर थोड्या तेलामध्ये आलटून पालटून करू शकता, तशा पण खूप छान लागतात। तर बघू शकता तिथं वड्या तयार आहेत। म्हणजे छान असा कलरसुद्धा आला आहे आणि कुरकुरीतही झाले आहेत। तर मी तुम्हाला पुढे तोडून दाखवेलच। तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। चॅनलला सबस्क्राईब करा।